शिक्षणाच्या नावाखाली पैसे कमवण्याचं साधन हो. उदात्तीकरण हो, होतंय आता. हो, हो. मला सांगा, शिक्षण म्हणजे आजच्या काळामध्ये गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षण घेणं कठीण झालंय किंवा कर्जबाजारी शिक्षणामुळे बाजारीपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. हो. ह्याच्या पाठीमाग म्हणजे खाजगीकरण शिक्षण क्षेत्र असो, आरोग्यातलं आरोग्य क्षेत्र असो हो. किंवा खाजगी उद्योग असो, हो. म्हणजे भांडवलशाही म्हणतो आपण. हो. पण यामध्ये सर्वसामान्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? सर्वसामान्यांना आता ह्याच्यामध्ये सर्वसामान्यांनी काय करण्यापेक्षा सर्वसामान्य एक करू शकतो, फक्त त्याला एकच अधिकार दिलेला आहे महत्वाचा, आणि त्या दिवशी त्यानं जागरूक राहिलं पाहिजे, ते म्हणजे निवडणूक. आणि त्या निवडणुकीच्या दिवशी किंवा इतरही 5ही वर्ष आंदोलनं केली पाहिजेत, चळवळी उभ्या केल्या पाहिजेत, आणि सरकारला जेरीस आणलं पाहिजे, सरकारला झोपेतून जागं केलं पाहिजे, आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या पळवाटा पहिलं बंद करा. ज्याचं हे आता ज्याच्याकडे जास्त पैसे असतील तो चांगल्या शाळेत ऍडमिशन घेतो, लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात आपल्या मुलासाठी. पण झाली हा भांडवलाची, ज्याच्याकडे पैसे आहेत तो चांगलं शिक्षण घेणार, ज्याच्याकडे चांगले पैसे आहेत तो चांगल्या दवाखान्यात उपचार घेणार, ज्याच्याकडे पैसे नाहीत तो सरकारी दवाखान्यात मरून जातो, कारण त्याला पूर्ण सुविधा तिथं मिळत नाहीत. तसंच शिक्षण संस्थेत झालेले सरकारी शिक्षण संस्थेचे झेडपी शाळा असतील, आज त्या मरगळी झालेल्या आहेत. मग तिथं त्यांचा दर्जा कसा उंचवायचा हे सरकारने इकडे बघितलं पाहिजे. सामान्य लोकांनी काय करण्यापेक्षा सरकारने इथं काहीतरी करण्याची गरज आहे, हे सरकारने केलं पाहिजे. कारखानदारी, आता माळेगाव कारखाना आपण बघतोय, सहकारी कारखाना आहे तो, त्याची निवडणूक लागते, ठीक आहे ना, अडचण नाही, काय निवडणुका लागल्या पाहिजेत, ते काय हारजीत होत असते. पण खाजगी कारखाने का कशासाठी पाहिजेत? खाजगी कारखाने सहकारी का मोडीत काढली, का मोडीत काढल्या जात आहेत? तर हे नाही झालं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना एकसारख्या सहकारीमध्ये वेगळा दर भेटतो, खाजगीमध्ये वेगळा दर भेटतो, हे कोणी केलं? ही विषमता काय आहे? तर ह्याच्याकडे जनसामान्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आता. आणि सरकारचं हे परम कर्तव्य आहे, सरकारला सगळं माहीत आहे, आणि सरकारनं आता जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत.